नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश आठवड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आज आपण प्रॅक्टिस सेट नंबर 2.1 इयत्ता 9वीचा टॉपिक बघणार आहोत। त्यापैकी क्वेश्चन फर्स्ट दिला आहे, क्लासिफाय द डेसिमल फॉर्म ऑफ द गिवन रॅशनल नंबर इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग टाइप्स। आता क्वेश्चन फर्स्ट घेतला आपण 13/5। हा जो क्वेश्चन दिला ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला चेक करायचं आहे जे डेसिमल फॉर्ममध्ये आपल्याला जे खाली रॅशनल नंबर दिला त्याला डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे। मग डेसिमल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना तो टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे। टर्मिनेटिंग म्हणजेच काय, ज्याचा आन्सर स्टॉप होते, आणि नॉन टर्मिनेटिंग काय, ज्याचा आन्सर स्टॉप होत नाही। असे आपल्याला ह्याच्यामध्ये क्लासिफाय करायचं आहे की कोणता क्वेश्चन टर्मिनेटिंग आहे आणि कोणता क्वेश्चन नॉन टर्मिनेटिंग आहे। ओके, तर आता आपण ह्या क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करूया। 13/5 याचं क्वेश्चनचा आन्सर सॉल्व करत असताना आपण साईडला काय करूया, डिव्हिजन करून घेऊया। 13ला 5ने डिवाइड करायचं आहे। ओके, 5ने डिवाइड करत असताना ह्या ठिकाणी काय करायचं, 5ने 13 डिवाइड केलं तर 5 1 5 2 10, राईट। 13मधून 10 गेले, उरले 3। 5ने 3ला डिवाइड केलं तर 3ला डिवाइड होत नाही, तर पॉईंट घेतला 0 आला। 5 6 30, आन्सर काय उरला 0 0। या ठिकाणी आन्सर काय झाला, स्टॉप झालेला आहे। मग जर आन्सर जर स्टॉप होत असेल, सेज दॅट 13/5 is equal to 2.6, मग ह्याला काय म्हणणार, says that this equation are terminating। ओके, हा झाला पहिला पार्ट। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 घेऊ आपण। क्वेश्चन नंबर 2 बघा काय दिले, या ठिकाणी 2/11 दिला आहे। मग 2/11 हा टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे हे पुन्हा चेक करायचं आपल्याला। त्याला पुन्हा आपण सॉल्व करणार सेम ॲज इट इज। 2/11 साईडला घेणार, डिव्हिजनमध्ये हे 2ला काय करायचं, 11ने डिवाइड करायचं। आता 11च्या टेबलमध्ये 2 येत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती, आपण काय करणार, पॉईंट घेणार, आला वरतून 0। 11 1 11, राईट। मग किती उरले आपल्याकडे, 9। पॉईंट घेतलेला आहे 0 आला। 11 8 88, किती उरले आपल्याकडे, 2 उरले, राईट। पॉईंट घेतला 0 आला। 11 1 11, राईट। मग किती उरले आपल्याकडे, 9। पॉईंट घेतलेला 0 आला। 11 8 88। मग ह्या क्वेश्चनमध्ये तुम्ही बघू शकता की काय होतं, रिपिटेशन होते। काय होते, रिपिटेशन। 18 18 18, ह्या ठिकाणी पुन्हा 2 आला, ही आपला 2 आला होता, तो पुन्हा 2 यायला चालू झाला, म्हणजे इथं 18 18 18 18 असं हे कंटिन्यू आन्सर चालूच राहणार आहे, राईट। मग हे काय आहेत, नॉन टर्मिनेटिंग आहे, हे कुठेही स्टॉप होणार नाही आहे। जर अशा पद्धतीने क्वेश्चन असेल तर मग त्याचं काय म्हणणार, सेज दॅट 2/11 इज इक्वल टू 0.181818, ह्याच्यावरती आपण काय करू, रेश मारून देणार, राईट। किंवा तुम्ही ह्याला काय करू शकता, 0.18 ह्याच्यावरती रेश मारून देऊ शकता। मग ते काय होईल, नॉन टर्मिनेटिंग होऊन जाईल। मी शेवटी लिहिताना तुम्ही काय म्हणणार, दिस इक्वेशन आर नॉन टर्मिनेटिंग, राईट। हे झालं दुसरा। त्याच्यानंतर तिसरा क्वेश्चन, आता काय सांगितलं, 17/125 हा टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे। आता तुम्हाला कळालंच असेल टर्मिनेटिंग कसं करायचं, नॉन टर्मिनेटिंग कसं करायचं, राईट। मग आता 17/125चा विचार जर केला तर मग बघा 17/125, राईट। याला आपण काय करणार, इथे डिव्हिजन करणार, पुन्हा सॉल्व। हे 17ला 125ने डिवाइड करायचं। आता 125च्या टेबलमध्ये 17 आहे का, तर बिलकुल नाही आहे, इथं आला 0, राईट। 125 1 125, किती उरले आपल्याकडे, 5। इथं 6 होते, 6मधून 2 गेले 4, 1मधून 1 गेला 0, 45 उरले। आता पॉईंट घेतलेला आहे 0 आला। 125च्या टेबलमध्ये 450 आहे का, तर आपण चेक करून घेऊ। इथं 4ने मल्टिप्लाय करून बघू आपण। 4 5 20, 20 0, कॅरी 2, 4 2 8, 8 + 2 10, 10 0, कॅरी 1, 4 1 4, 4 + 1 5 होत आहे, राईट। आन्सर मॅच होत नाही। मग 125 × 3, 3 5 15, 15 5, कॅरी 1, 3 2 6, 6 + 1 7, 3 1 3, 375 या ठिकाणी मॅच होत आहे, राईट। इथले ना आपण 375, दोघांची सबट्रॅक्शन करणार। 0मधून 5 गेले, जात नाही। 10मधून 5 गेले 5, इथं उरले 4, इथून कॅरी एक घेतला, इथे झाले 14, 14मधून 7 गेले, उरले आपल्याकडे 7, इथं होते 3मधून 3 गेले 0। आता आपल्याकडे किती उरले, 75 उरलेले आहेत। पॉईंट घेतलेला आहे 0 येऊन साईड, राईट। इथं आपण चेक केलं तर 4ने मल्टिप्लाय केल्यानंतर 500 आलं। मग आपण काय करू, आता ह्याला 7ने मल्टिप्लाय करून बघू। 6 पहले करू नंतर 7 करू। ओके
6 5 30 30 0 कॅरी 3 6 2 12 12 प्लस 3 किती होतात 15 15 5 कॅरी 1 6 1 6 6 प्लस 1 7 म्हणजे ह्या ठिकाणी 6 नंबरला त्याचा आन्सर भेटते आपल्याला 0 0 0. हा मग काय झाला, हा टर्मिनेटिंग झाला. उत्तर काय आलं मग ह्याचं, सेज दॅट 17/125 इज इक्वल टू 0.136. राईट. मग इथं काय म्हणणं, दॅट इज आर सेज दॅट दिस इज इक्वेशन आर टर्मिनेटिंग. ओके. त्यानंतर त्याच्यातला शेवटचा काय दिला आहे 11/6. 11/6 आपण चेक करायचं आपल्याला, हा टर्मिनेटिंग आहे की नॉन टर्मिनेटिंग आहे. मग पुन्हा ह्या ठिकाणी 11ला काय करायचं आपल्याला 6ने डिवाइड करायचं आहे. 6च्या टेबलमध्ये 11 आहे का, नाही. 6 1 6 किती उरलं आपल्याकडे 5. राईट. पॉईंट घेतला 0 आला. 6च्या टेबलमध्ये 50 येतात का, तर नाही येत. मग ह्या ठिकाणी आपल्याला चेक करावं लागेल 6च्या टेबलमध्ये 50 येत नाही तर त्याच्यापेक्षा स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे. 6 5 6 6 36 6 7 42 येतात. 6 7 42. मग ह्या ठिकाणी घेणार आपण 6 7 42. ह्या ठिकाणी किती उरले 8 उरले आपल्याकडे. राईट. मग 6 1 पुन्हा 6 येणार. किती उरले आपल्याकडे. आता पॉईंट घ्यायची गरज नाही ना, इथं 6 तुम्ही डिवाइड करू शकता कारण की इथं 8 आहे, 8पेक्षा स्मॉलेस्ट 6 आहे. मग 6 जर असेल तर ह्या ठिकाणी आपण काय करू शकतो, मायनस करू शकतो. किती उरले 2 उरला. राईट. आता पॉईंट घेतलेला इथं 0 येऊन जाईल आपला. करेक्ट. मग 6 2 12 किती उरले, सॉरी 6 3 18 येईल. 6 3 18 किती उरले 2. म्हणजे रिपिटेशन होते. आता काय होते, रिपिटेशन होते. आणि इथं 2 आला म्हणजेच काय, आता पुन्हा 6 आपण 6 3 18 6 3 18 असं घेत चाललं म्हणजे रिपिटेशन चालूच होणार आहे. मग इथं आन्सर काय आला आपला, सेज दॅट 11/6 इज इक्वल टू 1.713333. राईट. म्हणजे ह्याला आपण काय करू शकतो, यांना बाकीच्यांना कट करून सेज दॅट 11/6 इज इक्वल टू 1.713 ह्याच्यावर रेश मारून देऊ शकतो. म्हणजे हा क्वेश्चन कसा राहील तुमचा, दिस इक्वेशन आर इथं मी पुन्हा लिहितोय, इक्वेशन आर नॉन टर्मिनेटिंग. राईट. नॉन टर्मिनेटिंग. ह्या पद्धतीने हे क्वेश्चन, पहिल्या नंबरचा क्वेश्चन आपला सॉल्व्ह होईल. लगेच ह्याच्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन नंबर 2 चालू करणार आहोत.